श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग अगदी छोटूसा आहे आणि खूप महत्त्वाचा ब्लॉग आहे, कारण आज आहे रामनवमी. तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी आलेले आहे साई मंदिरमध्ये. तर पाहू शकता किती छान आणि सुंदर इथं भगवंताचं दर्शन झालेलं आहे. तर खूप छान वाटतं असं काही असलं ना, की मलाही खूप आवडतं. तर बघा इथं राधाकृष्ण आहेत, राम लक्ष्मण सीता विठ्ठल रुक्मिणी म्हणजे सगळं आहे. तर या मंदिरामध्ये तुम्ही बरेच जण आलेले असाल, कारण खूप बघण्यासारखं आहे. इथं साई मंदिर आहे खरं तर, पण इथं सगळे देव आहेत आणि इथं गणपती पण आहेत. तर गणपतीचं तिकडे गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवेलच ते. पण इथं सर्वांनी बघा पाळणा वगैरे सगळं झालेलं आहे इथं, आणि फोटो काढण्यासाठी गर्दी. ह्या ताईंचे मिस्टर फोटो काढत होते आणि मी मध्येच ब्लॉग शूट करत होते. मला छान वाटत होतं, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साह बघून खूप म्हणजे काय खूपच भारी वाटत होतं. तर व्लॉग अगदी छोटासा आहे, तर त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब पण करायचं आहे. खूप दिवसांनी ब्लॉग आलेला आहे आपला, आणि पाहू शकता एवढं छान आणि सुंदर वातावरण आहे ना. तुम्ही जर कधी आला नसाल ना या मंदिरामध्ये तर नक्की एकदा भेट द्या. इतर जर आलं ना तर एकदम मी तर अशी इतकी शांत बसले होते ना, मीच काय सगळे शांत बसले होते एकदम असं छान. आणि माझ्या पाठीमागे एक परिवार होता, तर 2 मुली होत्या जुळ्या, आणि छोटं बाळ काय होतं काय माहिती. पाहू शकता ती मुलगी ना मांडीवरती बसून तिच्या पप्पांकडे माझ्याकडे बघत होती, आणि मीही एकदम निवांत बसले होते. तर चला दर्शन वगैरे झालेलं आहे, पण आता बाहेर जायचं आहे आणि जाता जाता इथं गणपती बाप्पाचंही दर्शन घ्यायचं आहे मला. आणि कसं असतं ना, आपण देवाच्या वगैरे ठिकाणी गेले की जास्त आपणही दर्शनासाठी आलो असतात, बऱ्याच गोष्टी पाहायच्या असतात, त्यामुळे जास्त काय शूट वगैरे नाही करू शकत. तरी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मी शूट केलेल्या आहेत. तर पाहू शकता असा आहे मंदिराचा परिसर. तर खूप छान वातावरण आहे. मला तर इतकं वाटत होतं ना की असं इथंच बसून राहावं, इतकं गार लागत होतं ना. आणि बाहेर म्हणाल तर इतकं ऊन, बापरे, शब्दात सांगू शकत नाही इतकं ऊन होतं. आणि लाडू कृष्णा म्हणाल तर ते आलेले नव्हते सोबत, कारण कृष्णाची शाळा होती, मुलांना काही सुट्टी नव्हती, आमच्याकडे दिली नव्हती शाळेला सुट्टी. काही ठिकाणी असेल पण नव्हती. तर चलत चलत माझ्या लक्षात आलं आणि यांना सांगितलं की इथं दत्त मंदिर आहे, दत्त मंदिरचं माझं दर्शन घ्यायचं राहिलं होतं. तर मग इथं वापस आले, परत गेलेली, आणि इथं दत्त मंदिर इतकं छान आहे. आणि दत्त मंदिर आणि स्वामी दिसले मला की मला काही सुचत नाही, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर इथं दर्शन घेतलं, तुम्हीही सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे. आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. तुम्ही कुठल्या मंदिरामध्ये गेले होते काल हे पण मला नक्की सांगायचं आहे, कारण रामजन्म होता काल आणि मीही या मंदिरामध्ये आले होते. दर्शन वगैरे तर छान झालं होतं माझं. आणि एक काळजी घ्यायची आहे आता सध्या बाहेर जायचं, कारण ऊन खूप आहे. छोटे मुलं वगैरे सोबत असतील तर पाण्याची बॉटल वगैरे हे सगळं आपण सोबत घ्यायचं आहे आपल्या, कारण मुलांना इकडलं तिकडलं पाणी पाजणं काही बरोबर नाही आहे. कारण थंड पाणी मस्त फ्रीजमध्ये पाणी असतं ठेवलेलं बाहेरचं, पण थोडीशी काळजी घ्यायची. आपण घरी जाऊन नेलं तर थोडंसं नॉर्मल पाणी घेऊन जातो, किंवा आपण सोबत ठेवलेलं पाणी थोडंफार नंतर गरम वगैरे होतं. पण काळजी घ्या, आणि होईल तितकं सुती कपड्यांचा हे अंगावर घालण्याचा प्रयत्न करा, कारण पॉलिस्टर जर असेल ना ते खूप असे चटके बसतात अंगावरती. तर त्यामुळे थोडीशी काळजी घ्या, डोक्याला वगैरे बांधा, किंवा कमीत कमी आहे ना 5च्या नंतर जर असेल कुठं जवळपास आसपास कुठं जायचं असेल तर 5च्या नंतर तरी घराबाहेर पडा, किंवा सकाळून मग 10 किंवा 11च्या आतमध्ये तरी, कारण खूप म्हणजे खूप ऊन लागत आहे. आणि पाहू शकता मी जे बाप्पांविषयी बोलले होते ना, ते आहेत आपले गणपती बाप्पा. कसलं भारी बघा ना, माझं तर बघूनच एवढं मन प्रसन्न झालं होतं ना, खरं सांगते. इकडं तिकडं मन लावण्यापेक्षा असं ठिकाणी जर आपण आलो, थोडंफार बाहेर फिरलो, तर एकदम असं प्रसन्न वाटतं, आणि जे आपल्या घरात डोक्यामधले टेन्शन आहे, ताण आहे, तणाव आहे, ते सगळं निघून जातं. कारण हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, तर थोडाफार वेळ आपण स्वतःला द्यायला पाहिजे. आपण काय करतो ना, सगळ्या गोष्टी सोडून देतो, आणि जे छोटंसं टेन्शन असेल त्यामध्येच गुंतून बसतो. तर असं अजिबात करायचं नाही. स्वतःला वेळ द्यायचा, आणि स्वतःला खुश ठेवणं ही दुसऱ्याची नाही तर आपली स्वतःची जबाबदारी आहे. ज्या गोष्टीमध्ये तुमचं मन लागतं ना, त्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा असतो. कोण काय म्हणलो, कोण काय बोललं आपल्याला, याचा अजिबात विचार करायचा नाही. ते त्यांची ज्याची त्याची विचार आणि ज्याची त्याची सोच असते, ज्याचा जसा दिमाग त्याचे विचार तसे असतात. त्यामुळे आपण त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. होईल तितकं दुर्लक्ष करायचं, होईल तितकं स्वतःला वेळ द्यायचा, स्वतःमध्ये आनंदी राहायला शिकायचं. आणि आध्यात्मिक जर तुम्ही, मी तर म्हणेल, इकडं तिकडं वेळ घालवण्यापेक्षा होईल तितका वेळ तुमचा, जे तुम्ही दैवताला मानता, मतलब मी कसं स्वामींना मानते तसं तुम्ही कुठलंही, मी म्हणत नाही तुम्ही स्वामींनाच माना, असं तुमची इच्छा तर तुम्ही स्वामींनाही मानू शकता, पण असं
जे तुम्हाला देव आवडत आहेत त्या देवाला तुम्ही होईल तितका वेळ द्या. तुम्ही थोडासा जर देवाला वेळ दिला ना, तर त्यापेक्षा दुप्पट वेळ देवाकडनं जेव्हा तुम्हाला गरज पडेल ना, तर दुप्पट गोष्टी भेटून जातील ज्या पाहिजेत ते. तर त्यामुळे इतर लोकांकडे लक्ष देणं किंवा त्यांना वेळ देणं ह्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. होईल तितका आनंदी राहायचा आहे. आणि हे बघा मेन मंदिर आहे हे साई मंदिर. तर इथलंही तुम्हाला मी दर्शन म्हणजे दाखवलेलं आहे सर्वांना. त्या काचामधून कसं होतं ना, ते काच चमकत होते. तर माझं दर्शन झालेलं आहे फायनली. आता मी निघाली आहे बाहेर. आणि बाहेर जायचं म्हणलं की मला इतकं टेन्शन आलेलं आहे, कारण इतकं ऊन आहे ना, तुम्हाला खोटं सांगत नाही, अशा शब्दात मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि एकदम उन्हाच्या पाऱ्यामध्ये गेले होते मी. दुपारचे मला वाटतं 2 वाजले असतील, तेव्हा मी घराच्या बाहेर पडले होते. तर मंदिरापर्यंत येईपर्यंत मला बराच वेळ झाला होता. तर फायनली माझं दर्शन वगैरे झालं आणि तर साई मंदिरच्या तिथं बाहेर बसली मी. तर चला बघा बाहेर किती ऊन आहे. निघालेली आहे मी आता मंदिराच्या बाहेर. आणि चप्पलला मी इकडं गाडीपाशी सोडली होती बाहेर, लांब सोडली होती. तर बाहेर असले चटके बसत होते ना पायाला, पण काय आता करू शकत नव्हते. तर ते बघत बघत शोधत चाललो होतो आम्ही. आणि गाडी इथं पार्किंगची वगैरे काही सोय दिसत नाही, तर एक साईडला लावली होती गाडी आम्ही. तर चला मी आता खूप पाय वाजत आहेत माझे, तर मी इथंच व्हिडिओचा एंड करत आहे. तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.